हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 25 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कृष्णा ही म्हातारी बाई बनून रांगणे पाटलांच्या घरी पोहोचली आणि मग कृष्णाने सगळ्यांना असं सांगितलं की माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मला देवी आईने ही दैवी शक्ती दिली आहे आणि तुमच्या घरावर एक मोठं संकट येणार आहे ते दूर करण्यासाठी मी येथे आली आहे. पण कुणीच कृष्णावर विश्वास नाही ठेवला. मग कृष्णाने एक एक करून सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा ओपन केला. जयकाने काय पापं केली आहेत, पूजाने काय पापं केली आहेत आणि हे ऐकून सगळ्यांचा कृष्णावर विश्वास बसला. पण त्याच वेळेस दुष्यंतची नजर कृष्णाच्या गळ्यातील मंगळसूत्रावर पडली. आता कृष्णा बाकीचा सगळा मेकअप करेल पण गळ्यातील मंगळसूत्र काढणार नाही. त्यामुळे दुष्यंतने ओळखलं ही कृष्ण आहे. मग आता दुष्यंत कृष्णाचं सत्य सगळ्यांसमोर आणणार की कृष्णाच्या या नाटकात सामील होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत हा घराबाहेर येतो. कृष्णा नेमकी गेली तरी कुठे हाच प्रश्न त्यालाही पडलेला असतो आणि दुष्यंत कृष्णाला कॉल लावतो आणि कृष्णा काही फोन उचलत नाही. दुष्यंत पुन्हा पुन्हा ट्राय करत असतो. तेव्हा कुठे कृष्णा एकदा फोन उचलते. दुष्यंत विचारतो, कृष्णा कोठेस तू? सकाळपासून मी तुला कॉल करतोय. घरातले सगळे किती टेन्शनमध्ये आहेत. कृष्णा म्हणते, अहो मी येथे एका मीटिंगमध्ये अडकली आहे. मीटिंगमध्ये होते ना, त्यामुळे फोन उचलता आला नाही. दुष्यंत विचारतो, कोणती मीटिंग? कृष्णा सांगते, आता ते सगळं फोनवरच सांगू का? घरी आल्यावर सांगते. कोणती मीटिंग, कुठली मीटिंग, कसली मीटिंग? आता ठेवा बरं फोन. दुष्यंत म्हणतो, नाही 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 नाही, आत्ताच्या आत्ता सांग मला, कोणत्या मीटिंगमध्ये आहेस, कुठे आहेस तू? कृष्णा म्हणते, अहो एवढा पण विश्वास नाही आहे का? घरी आल्यावर सांगते म्हटलं ना. असं म्हणून कृष्णा फोन कट करते आणि दुष्यंतला प्रश्न पडतो की कृष्णा कोणत्या मीटिंगमध्ये गेली आहे आणि सकाळपासून एवढी बिझी का आहे. इकडे घरात सगळेजण सुतकी चेहरा करून बसलेले असतात. आढळराव, दलपत, बाजाबाई, त्यानंतर जयकांत. तेवढ्यात पूजा तेथे येते. जयकांतच्या शेजारी उभी राहते आणि जयकांतला विचारते, हे सगळे असे चेहरे करून का बसलेत? जयकांत तिला सांगतो, कृष्णा सकाळपासून गायब झाली आहे. त्यामुळे सगळे टेन्शनमध्ये आहेत की कृष्णा नेमकी गेली तरी कुठे. हे ऐकून पूजाला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो. पूजा म्हणते, व्हॉट? अरे ती काय छोटी मुलगी आहे काय कुठे हरवायला? गेली असेल कुठेतरी समाजसेवा करायला. त्यात एवढं टेन्शन कशाला घ्यायचं? आणि जयकांत म्हणतो, तूच सांग आता सगळ्यांना. पूजा ही लगेच विचारते, बाजाबाई, आढळराव, कृष्णा कुठे गेली आहे? तुम्ही सगळे तिची खूप काळजी करताय. सकाळपासून कृष्णा दिसलीच नाहीये. आढळराव चिडून म्हणतात, वय का? तुला आत्ता तिची काळजी वाटतीये? सकाळपासून काय तोंड शिवलं होतं का तुझं विचारायला? आम्ही सकाळपासून टेन्शनमध्ये आहोत आणि तुला ना गम ना पस्तावा, काही टेन्शन नाही. कृष्णा कोठे गेलीये, काय गेलीये याबद्दल एकदा तरी तू विचारलं का? बाळाबाई चिडून म्हणते, पूजे तुझी ही नाटकं मला. आणि तेवढ्यात माधव काकाचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येतो. ओ आजीबाई थांबा. आजीबाई तुम्ही अशामध्ये नाही जाऊ शकत. एक आजीबाई घरात येत असतात. माधव काका त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु आजीबाई काय ऐकत नाही. आजीबाई घरात येते आणि आढळराव विचारतात, ए माधव काय चालू आहे सगळं? कोण या बाई? माधव काका सांगतात, काय सांगू थोरले सरकार, या बाई जबरदस्तीने आतमध्ये येत आहे. मी त्यांना केव्हापासून अडवण्याचा प्रयत्न करतोय, थांबवण्याचा प्रयत्न करतोय की बाई असं मध्ये जाता येणार नाही, थांबा थांबा, पण काय ऐकतच नाही. मला ढकलून दिलं आणि आल्या आतमध्ये. आढळराव आणि बाळजाबाई या आजीबाईंकडे पाहतात तर ही आजीबाई दुसरी तिसरी कुणी नसून चक्क आपली कृष्ण असते. आता ही कृष्ण आहे हे आपण तर ओळखलंय पण घरातील कुणीही तिला ओळखू शकत नाही. दुष्यंत सुद्धा घरामध्ये येतो आणि विचारतो, ओ माधव काका कोण आहे आजीबाई आणि अशा डायरेक्ट घरात कशाला आल्या? आजीबाई काही बोलतच नाही. दुष्यंत विचारतो, ओ आजीबाई काय काम आहे? तुम्ही अचानक घरात कशा आल्या? कोणाला भेटायचं तुम्हाला? आणि कृष्णाची एकदम नॅचरल ॲक्टिंग सुरू असते. ही कृष्णा आहे हे कोणाला समजून येत नाही. कृष्णा म्हणते, सांगते सांगते पोरा, थांब थोडं थांब. दुष्यंत विचारतो, काय? आजीबाई म्हणते म्हणजे कृष्णा म्हणते, अरे थांब रे, एक मोठा श्वास घेऊ दे म्हणजे मला सगळं सांगता येईल. असं म्हणून कृष्णा एक मोठा श्वास घेते आणि दुष्यंत म्हणतो, घ्या घ्या मोठा श्वास घ्या आणि मग सांगा काय काम आहे तुमचं. आणि कृष्णा सांगते, मी
एक दैवी शक्ती असलेली बाई आहे. माझ्याकडे देवी आईने दिलेली दैवी शक्ती आहे. त्यामुळे मला सगळं भूत भविष्य सगळं कळतं. मी सगळं काही सांगू शकते. कोणाचं काय होणार आहे, कोणाचं काय झालंय, कोण कसं आहे, काय आहे. आणि तुमच्या घरावर एक खूप मोठं संकट येणार आहे. ते संकट दूर करण्यासाठीच देवी आईने मला इथे पाठवलंय. हे ऐकून घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं. दुष्यंत, जयकांत, पूजा सगळे कृष्णाकडे पाहत असतात. पण ही कृष्णा आहे हे काही कोणाच्या लक्षात येत नाही. आणि कृष्णा सांगते, मी तुमच्या कुटुंबाचं भलं करण्यासाठी आले. कारण तुमच्या कुटुंबावर एक खूप मोठं संकट येणार आहे. तुमच्या कुटुंबावर येणारं संकट दूर करण्यासाठीच देवी आईने मला येथे पाठवलंय. 100 मैल चालत चालत आली आहे मी तुमच्यासाठी येथे. सगळेजण कृष्णाकडे आश्चर्याने पाहत असतात की ही आजीबाई असं काय बोलते. आणि तिच्यावर देवी आईचा आशीर्वाद आहे, तिच्याकडे देवी आईने दिली दैवी शक्ती आहे, यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. कृष्णा सांगते, थांबा, मी आहे ना तुम्हाला सगळं खरं खरं सांगते, पण त्याआधी देवी आईचा उदो उदो करू. असं म्हणून कृष्णा तिच्या पिशवीमधून थोडी उदी बाहेर काढते. ही उदी अशी हवेत फेकते. देवी आईचा उदो उदो असं म्हणते. मग आढळराव, बाळजाबाई सगळे देवी आईचा उदो उदो म्हणतात, नमस्कार करतात. आणि कृष्णावर मात्र जयकांतला सगळ्यात आधी संशय येतो. जयकांत म्हणतो, ओ आजीबाई, बस झाली तुमची नाटकं. माझ्यावर देवी आईचा आशीर्वाद आहे, माझ्याकडे देवी आईने दिली दैवी शक्ती आहे. हे असे ठग आहे ना आजकाल खूप फिरत असतात. आम्ही नाही विश्वास ठेवत. काही दिवसांपूर्वीच एक ज्योतिषी आला होता या घरामध्ये आणि तो सगळ्या घराला ठगून गेलाय. काय पूजा, खरं बोलतोय ना मी? पूजा त्याला डोळे दाखवते, गप्प बसते. आणि जयकांत म्हणतो, तुम्ही सुद्धा मला तशाच दिसताय, एक नंबरच्या ठग. तर लगेच कृष्णा म्हणते, ए बाळा, ज्या कोणी ठगाने या घराला ठगला असेल ना त्याचा हिशेब देवी आई नक्कीच करल. तू नको त्याचं टेन्शन घेऊ. पण मी ठग नाहीये. माझ्याकडे खरंच देवी आईने दिलेली दैवी शक्ती आहे. जयकांत चिडून म्हणतो, ओ आजीबाई, पण आम्ही कसा विश्वास ठेवायचा? आम्ही नाही ना तुमच्यावर विश्वास ठेवू शकत. जयकांतला कृष्णा म्हणते, थांब थांब, मी तुला सांगते कसा माझ्यावर विश्वास ठेवायचा. असं म्हणून कृष्णा ही जयकांत जवळ जाते. कृष्णा एकदम भारी ॲक्टिंग करत असते. म्हाताऱ्या बाईसारखी वाकून हळूहळू चालत चालत आवाज कापत कापत असं ती जाते आणि म्हणते, तू जयकांत ना, जयकांत रांगणे पाटील, दलपतरावांचा पोरगा. आणि या बाईने जयकांतला ओळखलं. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटतं. पूजासुद्धा कृष्णाकडे संशयाने पाहत असते. आणि कृष्णा म्हणते, आजपर्यंत तू काय काय केलंय सांगू का सगळं? आणि जयकांत चांगलाच घाबरतो. कृष्णा म्हणते, खूप कांड केले तू आजपर्यंत. काही दिवसांपूर्वी दारू पिऊन मोटरसायकलवरून खाली पडला होता. हे सांगू का आजपर्यंत रांगणे पाटलांच्या व्यवसायामध्ये किती अफरातफर केली आहे ते सगळं सांगू? घरातील सगळ्यांना हे माहीतच असतं. पूजा आणि जयकांतला मोठा धक्काच बसतो. कृष्णा म्हणते, तुझी अफरातफर आत्तापासून नाहीये, वर्षोनवर्ष अफरातफर करत आलाय तू. गावात वसुली काय केली, गावकऱ्यांना त्रास काय दिला, मारहाण काय केली, सांगू का सगळं? सगळं उकरून काढू का? जयकांत चिडून म्हणतो, ओ आजीबाई, माझ्यावर भलते सलते आरोप नाही लावायचे बरं का. तोंडाला येईल ते बोलू नका. कृष्णा हसू लागते. आणि ही गोष्ट तर आढळराव, आपला दुष्यंत या सगळ्यांना माहीतच आहे. आणि मग पूजा चिडून म्हणते, ओ बाळजाबाई, मला या बाईवर आहे ना बिलकुल विश्वास नाही आहे. ही बाई खोटाडी दिसतीये. बाहेर कोठून तरी आपल्या कुटुंबाची माहिती काढून आली आहे आणि येथे येऊन या सगळ्या गमती जमती सांगतीये. माझा तिच्यावर बिलकुल विश्वास नाही आहे. हाकला बरं हिला घराबाहेर. बाळजाबाई आढळराव काहीच बोलत नाही. तर कृष्णा म्हणते, ए पोरी, मी या घराला लुटायला आली आहे आणि तू कशाला आली आहे ते सांगू का? पूजाची बोलतीच बंद होते. कृष्णा म्हणते, तू तर या घरात किती वेळेस येऊन गेली. हा नाही तर तो, तो नाही तर हा, शेवटी आली या घरामध्ये आणि या घराची वाट लावायला निघाली आहे. मला तुझा सगळा भूत भविष्य माहीत आहे बरं का. उगच मला तुला शिक्षा द्यायला लावू नको. माझ्यात खूप शक्ती आहे. अशी शिक्षा देईल ना परत माझ्यावर अविश्वास दाखवण्याची हिंमतच राहणार नाही तुझ्यात. पूजाची चांगली टरकते. सगळेजण आजीबाईकडे आश्चर्याने पाहतच राहतात. कृष्णा म्हणते, या घरात आल्यापासून तू किती किती कांड केले, कोणाकोणाला त्रास दिलाय हे मला चांगलंच माहिती आहे.
आणि या घरची वाट लावायला मी नाही आली आहे, या घरची वाट लावायला तू आली आहे, या घराचं वाटोळं करायला आली आहे, हे पण मला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे मला माझं तोंड उघडायला लावू नको. मी माझं तोंड उघडलं ना तर तुला कुठे तोंड दाखवायला जागा राहायची नाही, एवढं लक्षात ठेव. पूजाची बोलतीच बंद होते. पूजा आणि जयकांतला काय बोलावं ते कळतच नाही. हे दोघे गप्प बसतात. आणि मग कृष्णा आढळरावांकडे आपला मोर्चा वळवते आणि म्हणते, आढळराव सरकार, असं म्हणत म्हणत ती आढळरावांसमोर येऊन उभी राहते आणि म्हणते, मी आता तुम्हाला माझी खरी ओळख करून देते. मी आहे नेहमी सत्याची कास धरणारी आणि नेहमी खरं बोलणारी सत्यभामा सदाफुले. आढळराव तिला नमस्कार करतात. नमस्कार आजीबाई. आणि मग आढळरावांबद्दल ती सांगते, या घरामध्ये फक्त तुमचाच हुकूम चालतो. तुम्ही या घरचे थोरले सरकार आढळराव. पण या घरावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि या घरावरचं संकट दूर करण्यासाठीच मी येथे आली आहे. मला स्वतः देवी आईने पाठवलंय. 100 मैलांवरून पायपीट करत चालत चालत मी येथे आली आहे या घराचं भलं करण्यासाठी. कारण या घरावर खूप मोठं संकट येणार आहे आणि ते संकट दूर करायला मी तुम्हाला एक उपाय सांगायला आली आहे. या घरात सगळं काही आहे, पैसा, संपत्ती, व्यवसाय, फक्त सुख नाही आहे. काही लोक सुखी आहेत, काही लोक दुःखी आहेत आणि त्या सगळ्यांना सुखी करण्यासाठीच मी येथे आली आहे. मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे, जो उपाय केला ना की तुमच्या घरातील सगळी दुःख दूर पळून जातील आणि मग घरामध्ये सुखाचा वास येईल. सगळेजण कृष्णाकडेच पाहत असतात. दुष्यंतसुद्धा पाहत असतो आणि तेवढ्यात दुष्यंतची नजर कृष्णाच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे जाते आणि दुष्यंत लगेच कृष्णाच्या गळ्यातील हे मंगळसूत्र ओळखतो. दुष्यंतला समजतं, अरे हा, ही तर कृष्ण आहे, या तर कृष्ण आजीबाई आहेत. कारण कृष्णाने सगळा मेकअप केला पण आपल्या गळ्यातील मंगळसूत्र तर तिने काढलेलं नाही आहे. त्यामुळे दुष्यंत लगेच तिला ओळखतो आणि दुष्यंत खूप खुश होतो. तर या कृष्ण आजीबाई आहेत. सकाळपासून या कामासाठी त्या गायब होत्या हे दुष्यंतला समजतं आणि दुष्यंत म्हणतो, आजीबाई तुम्ही उभ्या कशाला, बसा ना. असं म्हणून दुष्यंत कृष्णाचा हात पकडून तिला खाली बसवतो. कृष्णाला कळतच नाही दुष्यंत असा काय करतोय. आणि दुष्यंत कृष्णाला डोळे दाखवून म्हणतो, आजीबाई मी तुम्हाला चांगलंच ओळखलंय बरं का. भारी भारी खरंच. म्हणजे तुमच्याकडे दैवी शक्ती ना, यावर माझा विश्वास बसलाय. तुम्ही काय सांगता आता, सगळं काही करू शकता तुम्ही. बसा बसा, निवांत बसा. आणि काय तर म्हणे 100 मैल. अरे बापरे, 100 मैलांवरून चालत चालत आलाय तुम्ही आमच्या कुटुंबाला संकटातून बाहेर काढण्यासाठी. छान आहे छान आहे. बसा बसा आजीबाई बसा. काय घ्याल तुम्ही, चहा, कॉफी, पाणी वगैरे काहीतरी घ्या ना. आणि दुष्यंत बाजवायला म्हणतो, सांगा 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 यांना पाणी आणायला. म्हणजे दुष्यंत पूजेला डायरेक्ट ऑर्डर देत नाही. आणि बाळजाबाई म्हणते, ए पूजे जाय ना पाणी आण. पूजाला तंद्री लागलेली असते. पूजेवर हां काय काय. तर आडळ म्हणतात, ए बाई जा ना लवकर पाणी घेऊन ये. आणि पूजा ही पाणी घ्यायला जाते. कृष्णा ही दुष्यंतकडे आश्चर्याने पाहत असते. दुष्यंत तिच्याकडे विस्मयकारक नजरेने पाहत असतो. आणि कृष्णा म्हणते, मी ना येथे काहीतरी सांगायला आली आहे. दुष्यंत म्हणतो, सांगा सांगा लवकर सांगा. कृष्णा म्हणते, थांब पोरा, एवढ्या लवकर नाही सांगता येत. त्यासाठी ध्यानधारणा करावी लागते. मला ध्यान करावं लागेल, मग देवी आई मला सांगेल आणि मग मी तुम्हाला सांगणार. दुष्यंत हो, करा करा करा. काय ध्यानधारणा करायची, डोळे मिटून गप्प बसायचं. बसा, टेन्शन घेऊ नका. आणि माझा आहे ना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे बरं का. तुम्ही जे सांगाल ते आम्हाला पटणारच आहे. कारण शेवटी देवी आईने तुम्हाला दैवी शक्ती दिली आहे. तुम्हाला सगळं सांगायला सांगितलंय ना. आमच्या कुटुंबाचं भलं करायला 100 मैलावरून आलात तुम्ही. 100 मैल. करा, ध्यानधारणा करा. कृष्णा दुष्यंतकडे पाहते. कृष्णाला सुद्धा समजतं की याला कळलंय की मी कृष्णाच आहे. दुष्यंत म्हणतो, आजीबाई ध्यानधारणा करा आणि सगळ्यांचं भूत भविष्य, कोण कसं वागलं, कोण कसं वागणार आहे, कोण कसं वागू शकतं, हे सगळं सांगा बरं. करा तुम्ही ध्यानधारणा. दुष्यंतचा हा सीन खरंच खूप भारी आहे. कृष्णा ही आहे हे कळल्यानंतर तो खरंच कृष्णाकडे ज्या नजरेने पाहतो ना, त्यामुळे कृष्णासुद्धा खूप घाबरते. आणि इकडे पूजा
ही पाणी घ्यायला किचनमध्ये येते आणि समरला कॉल लावते, पण समर काही फोन उचलत नाही. पूजा चिडून म्हणते, अरे समर कॉल उचलायला एवढा वेळ लागतो का? आणि तेवढ्या समर हा एका ऑफिस बाहेर येतो आणि फोन उचलतो. पूजा चिडून विचारते, एवढा वेळ फोन का नाही उचलला माझा? समर सांगतो, अगं बाई महत्त्वाच्या कामात होतो, साहेबांसमोर होतो मीटिंगमध्ये, फोन कसा उचलणार आहे? पूजा म्हणते, ठीक आहे, येथे खूप महत्त्वाची गोष्ट घडली आहे. तर समर विचारतो, त्या जयकांतला घेतलं की नाही आपल्या प्लॅनमध्ये? पूजा सांगते, हो हो, तो मासा तर गळायला लागलाय, तू टेन्शन घेऊ नको, आता सगळं काही होईल. त्या बाळजाबाईविरुद्ध तो नक्कीच आपल्याला काहीतरी पुरावा देईल आणि मग आपण त्या बाळजाबाईला अडकू शकतो. समर म्हणतो, हो हो, करू करू, एवढी घाई कशाला आहे, एवढी घाई कशाला करतेस तू? तर पूजा सांगते, अरे टेन्शन आपल्या घरात आलंय, एक म्हातारी बाई आली आपल्या घरामध्ये आणि सांगतीये की तिला दैवी आईने देवी शक्ती दिली आहे आणि काही पण सगळ्यांचं भूत भविष्य सगळं सांगतीये, माझं सुद्धा सांगितलं. समर म्हणतो, आता हे काय नवीन आहे? पूजा म्हणते, नवीनच आहे काहीतरी, तू लवकर ये घरी. समर म्हणतो, ठीक आहे, येतो. समोर फोन कट करतो आणि पूजा ही तिच्याकडे पाहत राहते आणि तिच्यासाठी पाणी घेऊन येते. मग कृष्णा ही पाणी पिते. दुष्यंत तिच्या शेजारीच बसलेला असतो. आढळराव म्हणतात, बोला आजीबाई, तुम्हाला काय सांगायचं आहे ते सांगा. आणि कृष्णा ही आढळरावांना विचारते, आढळराव, तुमचं तुमच्या मुलावर प्रेम आहे की नाही ते सांगा. आढळराव म्हणतात, हा कसला प्रश्न आहे, मुलावर प्रेम म्हणजे? कृष्णा म्हणते, नाही, मला ते माहिती आहे की तुम्हाला एक मुलगा नाही आहे, तुम्हाला 2 मुलं आहेत. मी तुमच्या या मुलाबद्दल विचारतीये, दुष्यंतबद्दल विचारतीये. आढळराव सांगतात, हो आहे ना, प्रत्येक बापाचं आपल्या मुलावर प्रेम असतंच, तसंच माझं सुद्धा दुष्यंतवर प्रेम आहे. कृष्णा म्हणते, ठीक आहे, आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, बाळजाबाई, तुमचं तुमच्या मुलावर प्रेम आहे का? बाळजाबाई सांगते, हो, माझं सुद्धा माझ्या मुलावर खूप प्रेम आहे. जगातल्या प्रत्येक आईचं आपल्या मुलावर प्रेम असतंच आणि दुष्यंत तर माझ्या काळजाचा तुकडा आहे, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. मग कृष्णा ही आढळरावांना विचारते, आढळराव, आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा की तुमचं सगळं भूत भविष्य मला चांगलंच माहिती आहे. काही दिवसांपूर्वी तुमची पहिली बायको म्हणजे अनुसूया, ती अनेक वर्ष तुमच्यापासून दुरावली गेली होती, पण काही दिवसांपूर्वी ती तुमच्या आयुष्यात परत आली. पण नियतीला ते मान्य नव्हतं, म्हणून ती तुमच्या आयुष्यातून पुन्हा एकदा दूर गेली आणि आता ती देवाघरी गेली आहे, कायमची तुमच्यापासून दूर गेली आहे. हे खरं आहे का नाही? आढळराव हो म्हणतात आणि सांगतात, हो आजीबाई, तुम्ही जे काही बोलताय ना ते एकदम खरं आहे. कृष्णा म्हणते, तोच तर, तुमच्या आयुष्यामध्ये एकानंतर एक संकट येत आहे आणि ती संकट दूर करण्यासाठीच मी तुम्हाला येथे उपाय सांगायला आली आहे. मी तुम्हाला तोच उपाय सांगणार आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला बाळजाबाईची काळजी वाटते की नाही? आढळरावांना या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. ते म्हणतात, काय? कृष्णा विचारते, बाळजाबाईची काळजी तुम्हाला वाटते की नाही ते खरं खरं सांगा. आढळरावांना काय उत्तर द्यावं आणि ते म्हणतात, हो, आता घरात राहते, एकाच घरात राहणाऱ्या माणसांबद्दल थोडीफार काळजी वाटणं तर स्वाभाविकच आहे. कृष्णा म्हणते, म्हणजे तुम्हाला काळजी वाटते. दुष्यंतला समजतं की कृष्णा ही कोणत्या दिशेने चालली आहे. आढळराव आणि बाळजाबाईच्या लग्नाच्या दिशेनेच ती आपला विषय नेतीये. मग कृष्णा म्हणते, ठीक आहे आढळराव, तुम्हाला तर बाळजाबाईची काळजी वाटते हे मला समजलंय. आणि बाळजाबाई, तुम्ही सांगा, तुम्हाला आढळरावांची काळजी वाटते का? बाळजाबाईला काळजी वाटते हे सगळ्यांनाच माहिती आहे. बाळजाबाई काहीच बोलत नाही. कृष्णा म्हणते, समजलं मला, तुम्हाला काही बोलायची गरज नाही आहे, मला समजलं आहे. बाळजाबाई, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुमचं लग्न झालं आहे का? बाळजाबाईला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही आणि तेवढ्यात पूजा म्हणते, हो हो, त्यांचं लग्न झालं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं, पण त्यानंतर त्यांचा घटस्फोटसुद्धा झाला आहे. सगळेजण पूजाकडे रागारागाने पाहतात. पूजा म्हणते, आता जे सांगितलं ते खरं सांगितलं ना? कृष्णा म्हणते, हो, हेच चुकीचं घडलंय. त्यांचा घटस्फोट झाला, हेच चुकीचं घडलंय. तुम्ही सगळ्यांनी या घरात खूप दिवसांपासून एक लग्न अडवून ठेवलंय. हे एक लग्न वेळेवर व्हायलाच पाहिजे. सगळ्यांना प्रश्न पडतो, कोणाचं लग्न? कारण या घरामध्ये आता फक्त जयकांतचंच लग्न राहिलंय,
बाकीचं कोणाचंच नाही. आणि कृष्णा म्हणते, बाळजाबाई तुम्ही दुसरं लग्न करा. हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. दुष्यंत हसू लागतो. बाळजाबाई चिडून म्हणते, ए आजीबाई काय बोलतोयस तू? तुझ्या जिभेला हाड आहे की नाही? आता या वयात मी दुसरं लग्न करू का? कृष्णासुद्धा हसू लागते. आढळराव कृष्णाकडे आश्चर्याने पाहतच राहतात की ही आजीबाई चक्क बाळाला दुसरं लग्न करायला सांगतीये. कृष्णा म्हणते, मी दुसरं लग्न म्हटले. चुकलं माझंच चुकलं. मला दुसरं लग्न नव्हतं म्हणायचं. मला म्हणायचं होतं की तुम्ही ना दुसऱ्यांदा लग्न करा. म्हणजे पहिलं जे लग्न मोडलंय तेच लग्न तुम्ही दुसऱ्यांदा करा. बाळाबाई, आढळराव, पूजा, जयकांत, दलपत या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. सगळे कृष्णाकडे एकटक पाहतच राहतात. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कृष्णा ही बाळाबाई आणि आढळरावांचं लग्न व्हावं यासाठी इतकं मोठं सोंग घेऊन आली आहे. एक आजीबाई जिच्याकडे दैवी शक्ती आहे आणि देवी आईनेच तिला सांगितलंय की या घराचं भलं व्हायचं असेल तर आढळराव आणि बाळाबाईंनी पुन्हा एकदा लग्न करायला हवं असं ती सांगायला आली आहे. दुष्यंतला समजलंय की ही कृष्णा आहे, पण दुष्यंत घरातील सगळ्यांसमोर हा खुलासा करणार नाही. एवढं मात्र नक्की तो कृष्णाचं सत्य सांगणार नाही. पण कृष्णाने आता आढळराव आणि बाळाबाई समोर लग्नाचा विषय काढलाय. आता हे दोघे या लग्नासाठी तयार होतील की नाही हे पाहावं लागेल. विचार करायला गेलं तर हे दोघे लग्नासाठी नकार देतील यात शंका नाही. कारण या वयात लग्न कसं करायचं, लोक काय म्हणतील, हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असेल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा आणि जयकांत हे आपल्या मिशनला सुरुवात करतील. कारण पूजाने जयकांतला सांगितलंय की तू बाळजाबाई विरुद्ध एक मोठा पुरावा मला मिळवून दे. बाळजाबाईने याआधी जे जे कांड केले आहेत त्या सगळ्यांचे पुरावे मला हवे आहेत. आणि मग जयकांत पूजाला काही फाईल्स देणार. पूजा चिडून म्हणेल, जयकांत मी तुला पुरावा मागितला होता, हे सगळं काय आहे? जयकांत म्हणेल, पुरावा तर आहे, या त्या फाईल्स आहेत ज्यामध्ये बाळजाबाईने आजपर्यंत काय काय कांड केले आहेत त्या सगळ्यांबद्दल माहिती आहे. पूजा चिडून म्हणेल, अरे मूर्खा, या सगळ्या शेतजमिनींच्या फाईल्स आहेत आणि बाळजाबाईने सगळ्या गावकरींच्या शेतजमिनी परत केल्या आहेत. मग त्याबद्दल मी गावकऱ्यांना कसं भडकून देणार? मला असा काहीतरी पुरावा पाहिजे ज्यामुळे मी संपूर्ण गावासमोर बाळजाबाईला एक्सपोज करू शकेल आणि मग संपूर्ण गाव हे बाळजाबाई विरुद्ध उभं राहील, तिचा विरोध करेल. जयकांतला खूप राग येईल. जयकांत पूजाचा हात पकडून तिला ठणकावून सांगेल, पूजे तुला जे हवंय ना ते मी तुला देणारच. मी तुला बाळजाबाई विरुद्ध असा पुरावा देणार की कृष्ण आणि दुष्यंत सुद्धा बाळजाबाईला वाचू शकणार नाही. संपूर्ण गाव तिच्या विरुद्ध उभं राहील. पूजा म्हणेल, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. तू जर माझं एवढं काम केलं ना तर तुला हवं ते मी नक्की देईल. हे ऐकून जयकांत खुश होणार. आणि इकडे कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगेल, दुष्यंत सरकार, ते दोघे असं दाखवतात की आम्हाला लग्न करायचं नाहीये, पण त्या दोघांना एकमेकांची खूप काळजी वाटते. त्यामुळे आता जर आपल्याला त्या दोघांचं लग्न लावून द्यायचं असेल तर तुम्हाला माझी मदत करावी लागेल. आणि दुष्यंत विचारेल, नाही म्हणून कुठे जाणार आहे मी बाईसाहेब? तुम्ही जे सांगाल ते मला करावंच लागणार आहे. बोला, काय मदत करायची आहे तुमची? हे ऐकून कृष्णा खुश होईल आणि दुष्यंतला आपला सगळा प्लॅन सांगेल की बाळजाबाई आणि आढळरावांचं लग्न लावण्यासाठी तिचा नेमका प्लॅन आहे तरी काय. आणि इकडे आढळराव हे आपल्या रूममध्ये असणार. आढळराव आणि बाळजाबाई एकाच रूममध्ये असतील. आढळराव हे मध्यरात्री झोपेतून जागे होतील. आता आढळरावांना काहीतरी हवंय किंवा मग बाळजाबाईंना काहीतरी हवंय जे आढळरावांना द्यायचंय हे माहीत नाहीये. पण कृष्णा जे म्हटली ते अगदी योग्य आहे. आढळराव आणि बाळजाबाई या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम तर आहेच. आणि जर या दोघांचं लग्न झालं तर या दोघांच्या नात्यामध्ये जी गोष्टी आता नाहीये त्या गोष्टी तरी येतील आणि हे दोघे सुखाचा संसार करतील, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड
तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.